आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या माझ्या साध्या मशीनवर पिको करून दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी तुम्हाला समजण्यासाठी पांढरा धागा लावलेला आहे। माझ्या ओढणीला मी तुम्हाला पिको करून दाखवते। त्या अगोदर आपल्याला सेटिंगमध्ये इथे एक वरती करून घ्यायचं आहे, कारण धागा आपला फिट बसला पाहिजे। त्यासाठी इथं कोणताही पार्ट काढायची आवश्यकता नाही, बिना पार्ट काढल्याचेच मी तुम्हाला पिको करून दाखवणार आहे। सरळ उलटी बाजू बघून घ्यायची आणि असं गोल करायचं त्याला। असं गोल करून हे वरतीच ठेवायचे। असं असं ठेवून आडवं असं आडवं पकडायचं आहे। हे बघा, असं आडवं असं मागे पुढे घेत चालायचं त्याला। आणि बघू शकता आपले साध्या मशीनवर सुद्धा पिको झालेले आपले। हे बघा, आता हे तुमच्या हाताच्या स्पीडवर अवलंबून आहे। आता मागे पुढे करताना जितकी तुमची स्पीड राहील तितके छान पिको येईल। जर तुमची स्पीड कमी असली तर पिको हे चांगले येणार नाही। हे बघा, जिथे स्पीड कमी झाली तिथे अशा पद्धतीने येतं। तर तुमच्या हाताच्या स्पीडवर असतं हे सगळं। आता मी तुम्हाला सगळे पिको करून दाखवते। आणि बघू शकता आपण कोणताही पार्ट न काढता इथे फक्त इथं वरती करायचं आहे आणि इथं फक्त आडवं पकडायचं आहे। आणि जसं आपण गोट मारतो त्या पद्धतीनं असं सरळ अशी दुमट देऊन आडवं पकडून सरळ पकडत असं मागे पुढे करायचे। जितकी तुमची स्पीड राहील तुमच्या हाताची तितके छान पिको येईल। आणि कोणताही पार्ट न काढता आपण इतके छान पिको आलेले आहेत आपले। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।